सखोल अभ्यास आमच्या समोर मी मांडाल याच्यासाठी मी तुमचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन मंडळाकडून मी तुमचं अभिनंदन करतो. थँक्यू. डॉक्टर, आपणास कळवण्यास आनंद होतो की नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा नवरात्रोत्सव हा आरोग्योत्सव म्हणून साजरा करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. आणि या आरोग्य उत्सव विषयामध्ये आम्ही विविध विषयातील विशारद डॉक्टर्स, तज्ज्ञ यांचे ऑनलाईन परिसंवाद दररोज रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये आम्ही अरेंज करतो. तर डॉक्टर, आपल्याकडे खूप चांगला एक श्रोता वर्ग आहे आणि सगळ्यांना एक खूप एक्साइटमेंट आहेत की डॉक्टरांकडून आयुर्वेदाबद्दल आम्हाला नवीन काही गोष्टी माहिती पडतील. तर डॉक्टर, मी तुमची एक छोटीशी ओळख मी आपल्या विभागातील नागरिकांना मी करू इच्छितो. नमस्कार मंडळी, डॉक्टर महेश साबळे हे आज आपल्याला मधुमेह, रक्तदाब आणि कोरोना या विषयावर आपल्याला आज मार्गदर्शन करतील. डॉक्टरांचा 20 वर्षाचा हा आयुर्वेदाचा सखोल अभ्यास आहे. डॉक्टर महेश साबळे हे पुणे विद्यापीठातील आरोग्य केंद्रात सन्माननीय सल्लागार म्हणून काम करतात. वेदिका गुरुकुल USA येथे अँकर टीचर आणि ॲज अ फॅकल्टी म्हणून ते काम करतात. आणि सर्वात महत्वाचं आणि सर्वात गर्वाची गोष्ट म्हणजे अशी की त्यांना बऱ्याच अशा शिष्यवृत्त्या आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील एक आयुर्वेदातील पदव्युत्तर पदवीसाठी धरम हिंदुजा शिष्यवृत्ती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर आयुर्वेदाच्या भारतीय विद्यापीठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेकडून आयुर्वेद भारती पुरस्कार हा प्राप्त झालाय. आणि त्यांची ख्याती ही महाराष्ट्रात नसून त्यांची जगभरामध्ये पण आहेत. त्याचा एक उत्तम उदाहरण म्हणजे कॅलिफोर्निया अमेरिकेतील आयुर्वेदिक शिक्षक पुरस्कार हा एक त्यांना प्राप्त झालाय. तर ह्या सर्व पुरस्काराबद्दल डॉक्टर मी मंडळाच्या वतीने तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन करू इच्छितो. थँक्यू. 6 वर्षाच्या कार्यकाळासाठी डॉक्टर महेश साबळे हे महाराष्ट्राच्या राज्यपालापदासाठी पॅनलिस्ट आयुर्वेद सल्लागार होते. आणि डॉक्टर महेश साबळे हे स्वतः ओनर ऑफ अग्निवेश आयुर्वेद क्लिनिक, सदाशिवपेठ, पुणे येथे कार्यरत आहेत. नमस्कार डॉक्टर, तुम्ही आमचं आयुर्वेदिकच्या विषयावर आणि आजचा जो विषय आहे की मधुमेह, रक्तदाब आणि कोरोना या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावेत. आणि बरेचसे श्रोते तुमचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तर डॉक्टर, तुम्ही तुमचं सेशन चालू करावं. धन्यवाद. धन्यवाद वैभवजी. धन्यवाद. माझी ओळख करून दिल्याबद्दल. आजचा विषय जो आहे आपण कोरोना, कोविड-19, मधुमेह आणि आणि ब्लड प्रेशर, रक्तदाब या विषयावरती आपण बोलणार आहोत. बोलणं सुरू करताना त्याच्या आधी मी एक स्लाइड शो सुरू करतो, एक प्रेझेंटेशन की ज्यायोगे काय मी बोलतोय हे समोर दिसल्यावर काही गोष्टी लक्षात यायला जास्ती सोप्या जातील. मी ते शेअर करतोय. ओके. आजचा जो आपला विषय आहे की कोविड-19, डायबिटीस, ब्लड प्रेशर, मधुमेह आणि रक्तदाब. आता तिन्ही वेगवेगळे आजार आहेत, तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत तशा बघितल्या तर. मग त्या तिन्ही एकत्र आपण आज का घेतल्यात ते आपण बघूया. आता कोविड-19 किंवा कोरोना हा म्हणजे आपण गेले 2 वर्ष झगडतोय. आपल्याला बऱ्याच जणांच्या काळजाचा ठोका चुकवलाय कोरोनाने आणि काही जण त्यातनं बरेच अवघड प्रसंगातनं बाहेर आलेले आहेत. अशी परिस्थिती कोविड-19 ची आत्ताची आहे. डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे 2 आजार तसं जर आपण बघितलं तर सर्वसामान्यपणे लोकांना असं वाटतं की हा ठीक आहे, डायबिटीस आणि ब्लड प्रेशर त्याचं एवढं काय काळजीचं वाटत नाही. कारण आमचे काका, आमचे दादा कोणीतरी गोळ्या घेतात आणि ठीक असतात. पण हा जो विचार डोक्यात येतो त्याच्या आधी फक्त एवढा विचार करा की वय वर्ष 70ला डायबिटीस आणि ब्लड प्रेशर दोन्ही नसलेली व्यक्ती
आणि त्या व्यक्तीचं जे काही जीवनशैली असेल, त्या व्यक्तीचं जे काही एकंदरीत शरीराची कार्यशैली असेल, ते जर बघितलं तर आपल्याला डायबिटीस असणारी व्यक्ती आणि नसणारी व्यक्ती याच्यामधला फरक अगदी तफावत सारखा जाणवतो. आता बेसिकली आपण कोविड-19 किंवा कोरोना हा नक्की काय आहे? कशामुळे काय होतंय? याचा जरा थोडक्यात आपण आधी एक बेसिक विचार करू आणि त्यानंतर आपण पुढचा मुद्दा त्याच्यानुसार घेऊ. तर कोविड-19 किंवा कोरोना तसं बघितलं तर एक छोटीशी टिचकी आहे. नाहीतर हा शब्द खूपच अशास्त्रीय म्हणता येईल. टिचकी आहे, पण हा समजण्यासाठी सोपा आहे. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवर टिचकी मारतो, तर ती वस्तू समोरची किती दणकट आहे, त्याच्यावरती त्या टिचकीचा प्रभाव ठरतो. तर आपण टिचकी अशा एखाद्या डोलाऱ्यावर मारली आहे, की ज्याचा सगळा तो डोलारा सिमेंट काँक्रीटने बनलाय, चांगला सुदृढ आहे. तर त्या टिचकीचा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. पण तेच जर आपण एकदम कमकुवत स्वरूपाच्या एखाद्या घरावरती टिचकी मारली, तर त्याचा जो काही आधार आहे तो देखील हलणार आहे. अशाच स्वरूपाचं हे कोविड-19चं जे काही आता आपल्याला चित्र दिसतंय, ते दिसतंय. बऱ्याच जणांना कोविड-19चा जो तक्रारी सुरू झाल्या, की त्या अशा स्वरूपाच्या की आजार आला काय आणि गेला काय कळलं पण नाही. पण तसंच काही जणांना ही तक्रार खूप सीरियस स्वरूपाची जाणवली. काही जणांना खूप अ, एवढ्या प्रकारचा त्रास झाला की हॉस्पिटलाइज करायला लागलं. आपल्यापैकी काही जण असे आहेत आपल्या जवळचे काही मंडळी, की ज्यांना जीव गमवावा लागला. तर आता ह्या सगळ्याचा जर आपण एक विचार करणं जर विचार करायचा प्रयत्न केला, काही मुद्दे स्पेसिफिकली माझ्या डोक्यात येतायत, ते मी आता तुमच्याशी बोलतो. आणि हे जे मुद्दे आहेत, हे आत्ता आपल्याला काही जण म्हणतील, की ठीक आहे आता तर काय कोरोना गेल्याच जमा आहे. त्याचं काही काळजीचं काही कारण नाही किंवा तिसरी वेव्ह येईल, नाही येईल. लोकं थोडी बिनधास्त होण्याकडे कल लागलाय. पण कोविड-19 हा एक व्हायरस होता किंवा एक आजार एका SARS-CoV-2 मुळे झालेला. असे वेगवेगळे वेगवेगळे अनेक आजार येणार आहेत किंवा येऊ शकतात. मग त्यासाठी आपण आपलं काय करायचं? आपण ऐकून आहोत, की इम्युनिटी वाढवली पाहिजे. आपल्यापैकी बरेच जण कोणी काढे पिऊन पिऊन झाले, गुळवेल खाऊन झाली, अश्वगंधा खाऊन झाली, च्यवनप्राश खाल्ले. हे सगळं, या सगळ्याचं महत्त्व तेवढंच आहे. पण त्याच्या जोडीला काही आपण मुळातून काही गोष्टीचे बदल करणं गरजेचं आहे. हे मी थोडक्यात सांगतो. आपण सर्वसाधारणपणे आपल्या शरीराकडून खूप अतिप्रमाणात अपेक्षा करत असतो. अपेक्षा म्हणजे कसं, की मला अ, हे पाहिजे, ते पाहिजे. मी सकाळचा एक जॉब करीन, दुपारचा जॉब करीन, परत संध्याकाळी एक जॉब करीन. माझं शरीर तंदुरुस्त आहे, मला काही होत नाही. हा जो काही एक आपल्या शरीरातला आपला मानसिक आत्मविश्वास असतो, तो काही वेळेला आपल्या शरीराकडनं अति अपेक्षा करून घेतो. आपण आपल्या शरीराकडनं अति कपॅसिटीपेक्षा जास्ती खेचून घेतलं जातं आणि त्या जोडीला आपण शरीराकडे तेवढं लक्ष देत नाही. मग शरीराची काळजी घेणं हे आपल्याकडनं होत नाही. हा एक सर्वसामान्य भाग झाला, की जो आपल्या बऱ्याच जणांच्या बाबतीत घडत असतो. तसंच काही आजकाल जे नवीन फॅड स्वरूपाच्या गोष्टी निर्माण झाल्यात, की प्रत्येकाला एक असं वाटतं, की बारीक होणं किंवा बारीक झालं म्हणजे काहीतरी मी तंदुरुस्त झालो, म्हणजे काहीतरी मी हेल्दी झालो. तर ह्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत, याला काही वेळेला खतपाणी इतर काही आमच्यापैकीच डॉक्टर मंडळींकडनं पण दिलं जातं आणि काही वेळेला वेगवेगळ्या मीडिया आणि सोशल मीडिया याच्यावरनं लोकांमध्ये हा एक गैरसमज निर्माण होतो, की बारीक होणं म्हणजेच काय ते सगळं चांगलं. मग त्या बारीक होण्याचा जो काही विचारांचा अतिरेक असतो, मग त्यासाठी वाट्टेल ते स्वरूपाचे डाएट केले जातात. मी शरीराचे अनेक हाल केले जातात, उपासमार केले जातात. एक्स्ट्रीम स्वरूपाचे व्यायाम केले जातात. म्हणजे त्या व्यायामाला काही अर्थ नसतो, अशा स्वरूपाचे व्यायाम केले जातात. हल्ली आपण बघतो, की मॅरेथॉन रनर्स, ट्रायथलॉन रनर्स, सायक्लिस्ट यांचं पण भयंकर एक आवड निर्माण झाली या छंदाची किंवा या व्यायामांची. हे व्यायाम किंवा छंदामध्ये काही चूक आहे असं नाही. तर त्यानुसार तुमचा आहार असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्ही त्या शरीराची काळजी पण घेणं गरजेचं आहे. नुसतं फक्त आपण शरीराकडनंच खेचून घ्यायचं आणि शरीराला काही द्यायचं नाही. असं केलं तर ते शरीर
खूपच नाजूक होणार आहे, खूपच कमकुवत होणार आहे. जसं अतिश्रम, अति एक्सरसाइज, शरीराकडनं अपेक्षा ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तसंच काही जुने आजार पण असतात. हे बऱ्याच वेळेला काहींना आजार असतात, पण कुठेतरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, की नाही माझं काम महत्वाचं आहे, मी आजाराकडे बघत नाही आणि याच्यामध्ये लोकांना त्याचा भयंकर अभिमान पण असतो. मला काही फरक पडत नाही. मला हे होत होतं, ते होत होतं, तरी देखील मी माझं काम पूर्ण केलं. आता काही अंशी, काही क्षणी हे ठीक आहे, चालून जातं. पण ज्यावेळेला हे नेहमीच असं व्हायला लागतं, त्यावेळेला त्या आजारांचे शरीरावर परिणाम व्हायला लागतात. शरीरावर परिणाम म्हणजे काय? तर आयुर्वेदामध्ये आम्ही म्हणतो, की शरीरात 7 प्रकारचे धातू आहेत. 7 प्रकारचे महत्त्वाचे घटक द्रव्य आहेत. आणि त्या घटक द्रव्यांमध्ये ताकद निर्माण होणं, म्हणजे काय तर तुमचं आयुष्य व्यवस्थित पार पाडणार आहे, पार पाडलं जाणार आहे. पण आपण काय करतो, आपण बरोबर याच्या उलट करायला लागतो, की आपण शरीरातनं जेवढं कमी करता येईल, खेचून घेता येईल, एवढं खेचून घेतो आणि शरीराला त्या मानाने दिलं काही जात नाही. मग पुन्हा शेवटी परिस्थिती काय होते, की आपण उसाचा रस काढल्यानंतर त्याचं जे चिपाडं बनतात, तशा स्वरूपाची आपल्या शरीराची परिस्थिती बनते. आणि त्या अशा उसाच्या चिपाडातनं आपण काय चांगल्या प्रकारची हेल्थ, काय प्रकारची इम्युनिटी अशी आपण अपेक्षित करणार आहोत. आणि आपल्याला सर्वसामान्यपणे जर शरीराची जर स्थिती बघायचं असेल, तर मनुष्य हा कसा, की एक रसरशीत, उत्तम स्वरूपाचा, रसदार, कसदार अशा स्वरूपाचा माणूस पाहिजे. पण बऱ्याच वेळेला होतं असं, की आपण या सगळ्या गोष्टींमधनं आपल्या शरीराची फार हेळसांड करतो आणि त्याच्यातून शरीर खूप वीक बनतं. आता असं वीक झालेलं जे शरीर आहे, त्या अशा वीक झालेल्या शरीराला जेव्हा कोरोनासारखा काही आजार झाला, तर तो निश्चितच थोडा जास्ती त्रासदायक होणार आहे. तेच जर एखादी व्यक्ती जे व्यवस्थित आहार-विहार पालन करतंय, व्यायाम रेग्युलर करतंय, अतिरेक कुठल्याच प्रकारचा नाहीये. तर त्या लोकांमध्ये कोव्हिड जो आहे, कोरोना जो आहे, हा त्या मानाने सौम्य स्वरूपात होणार आहे. त्यामुळे हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपल्याला आपले जे काही आहार-विहाराचं पालन आहे, ते करणं गरजेचं आहे. आता एकंदरीत आपण आयुर्वेदाच्या बद्दल जर विचार केला, की आयुर्वेद शरीराच्या बद्दल काय सांगतो? म्हणजे आता हे जे वाक्य आहे, हा जे श्लोक आहे तुमच्या स्लाइडवर तुम्हाला दिसेल. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. म्हणजे हे वाक्य कदाचित तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या रेफरन्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलं असेल. आता आयुर्वेद म्हणतो, की शरीर जे आहे, शरीराची काळजी घेणं, शरीराची निगा राखणं, हेच तुमचं खरं धर्माचं साधन आहे. आणि हेच तुमची इतिकर्तव्यता आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही शरीराची काळजी घ्याल, तेच शरीर तुम्हाला सर्व स्वरूपाच्या साधना प्राप्त करून देईल, सर्व स्वरूपाचे तुमच्या सिद्धी प्राप्त करून देईल. तर त्यामुळे शरीराची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. पण आता शरीराची काळजी म्हणजे फक्त बॉडी बनवायची असं नाही, की जिममध्ये जाऊन मी भरपूर व्यायाम केला, माझे बायसेप्स बनले, ट्रायसेप्स बनले म्हणजे झालं. असं नाही, तर शरीराची काळजी म्हणजे शरीर आणि मन या दोन्हीचा उत्तमरित्या विकास होणं गरजेचं आहे, की ज्याच्यातून आपण वेगवेगळ्या व्याधींना परतवू शकतो. म्हणजे व्याधींची प्रतिकार शक्ती निर्माण होते. तसंच आपण जे काही करतोय आयुष्यात, त्या सगळ्यासाठी एक प्रेरणा, एक शक्ती आणि चांगल्या प्रकारचं दिशा निर्माण होण्यासाठी शरीराची एक मदत होऊ शकते. आणि हे कसं केलं जातं? तर आता हा आपला महत्त्वाचा विषय वेगळा आहे, पण जस्ट रेफरन्स म्हणून सांगतो. हे आयुर्वेद काय सांगतं, की दिनचर्या, ऋतुचर्या, आहार-विहार यांचं योग्य पालन करणं. आता दिनचर्या म्हणजे काय, की दिवसा सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपली दिनक्रम कसा असला पाहिजे. तो अशा स्वरूपाचा असला पाहिजे, की ज्याच्यातून आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ. शरीरातली जी पचन क्षमता आहे ती उत्तम राहील. शरीरात वात, पित्त, कफ सारखे दोष साठून नाही राहणार, वाढून नाही राहणार. हा सगळ्याच्या मागे मेन उद्देश आहे. त्याचनुसार ऋतूंनुसार देखील आपल्याला आहार-विहार आपलं पालन करणं गरजेचं आहे. आणि अशा स्वरूपाचं ज्यावेळेला आपण सगळं पालन करू, त्यावेळेला आपलं शरीर हे उत्तम स्वरूपाचं, हेल्दी स्वरूपाचं राहू शकतं. आता ही झाली सर्वसाधारण परिस्थिती. पण जसं आता मी मगाशी म्हणलं, की प्रत्येकाची जी शरीराची क्षमता ही वेगवेगळी आहे.
कारण प्रत्येकाची लाईफस्टाईल, प्रत्येकाची जीवनशैली ही खूप वेगवेगळी आहे आणि त्यानुसार प्रत्येकाची इम्युनिटी ही वेगळी ठरते आणि इम्युनिटीनुसार आपल्याला हा कोविड-19चे वेगवेगळे परिणाम दिसू शकतात. तर असं सगळं असल्यामुळे आपण जर मेन आपल्या शरीराकडे जर खूप महत्त्वाचं लक्ष ठेवलं, काळजी घेतली, तर आपण पुढे होणारे आजार टाळू शकतो किंवा आत्ता ज्यांना कोविड होऊन गेलेलं आहे आणि काही दुष्परिणाम दिसत आहेत, त्याची पण आपण व्यवस्थित काळजी घेऊ शकतो. आता पुढच्या स्लाइडवरती आपण जर बघाल, तर एक लक्षात आपल्याला येईल, की काही मंडळी अशी आहेत, की ज्यांना कोविड किंवा कोरोना होऊन गेल्यानंतर जे काही आजार झाले, काही वेळेला ते आजार ठराविक काळासाठी होते, पण त्याचे दुष्परिणाम अजूनपर्यंत आहेत. काहींना सतत थकवा जाणवतोय, काहींना वेगवेगळ्या इतर तक्रारी जाणवतायत. म्हणजे आता तक्रारींची जर यादी आपण विचारात घ्यायची झाली, तर सांधेदुखी आहे, मानसिक काही तक्रारी निर्माण झाल्यात, की लोकांना चिंता निर्माण व्हायला लागल्या आहेत. मानसिक तक्रारी स्वरूपाच्या काही गोष्टी आहेत, चिड आहे, भीती आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी निर्माण होत आहेत, काही वेळेला या का होतायत? आपण एकटे राहतोय, लॉकडाऊन आहे, अशामुळे होतायत, काही इतर काही कारण आहेत, असे सगळे विचार-विनिमय लोकांचे चालू असतात. पण जर त्याचा आपण थोडंसं आयुर्वेदिक दृष्ट्या विचार केला, तर त्याच्या मागे काही स्पेसिफिक कारणं आहेत, की ज्याच्यातून या सगळ्या लक्षणं ही दिसून येतायत. जसं सांधेदुखीचं म्हणलं, की बऱ्याच वेळेला लोकांना असं जाणवतंय, की अगदी उत्तम तरुण हेल्दी लोकांना सुद्धा कोरोना होऊन गेल्यानंतर सांधेदुखी ही जाणवतीये. आणि ती सांधेदुखी अशी खूपच अवघडल्यासारखी, सांधे जखडल्यासारखं, वेदना अशा स्वरूपाची ती सांधेदुखी निर्माण झालेली आहे. काही महिलांमध्ये, काही मुलींमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी निर्माण झाल्याचं लक्षणं दिसून येत आहेत, की साधारणपणे जी टेंडन्सी आहे, की पिरियड्सचं प्रमाण कमी होणं, पिरियड्स डिले होणं, अशा स्वरूपाच्या तक्रारीही जास्ती स्वरूपात दिसून येत आहेत. काहींना हार्ट रिलेटेड तक्रारी जाणवायला लागल्यात. कुणाला छातीत, हृदयात धडधड वाढली आहे. कुणाला स्पेसिफिक काही हृदयाशी रिलेटेड काही आजार निर्माण झालेले आहेत. हे अशा काही गोष्टी आपल्याला स्पेसिफिकली दिसत आहेत. आणि तसंच अगदी महत्त्वाचं किंवा जे जास्ती स्वरूपात आपल्याला दिसतंय, ते म्हणजे की लोकांचं ब्लड प्रेशर वाढतंय, काहींचं ब्लड प्रेशर फ्लक्च्युएट होतंय आणि काहींच्या ब्लड शुगरमध्ये देखील तशीच चढ-उतार दिसून येतीये. आता हे सगळं का होतंय? किंवा कशामुळे होतंय? याचा विचार जर आपण करायचा म्हणलं, तर आयुर्वेदानुसार त्याला काहीतरी एक आपल्याला दिशा मिळते. का हे असं होत आहे? तर सर्वसाधारणपणे आपण ह्या सगळ्या पेशंट्सच्या जी लक्षणं बघितली किंवा त्यांचे जे काही बदल होत आहेत, हे जर बघितले, तर त्याच्यात सर्वसाधारणपणे कोरडेपणा आणि उष्णता हे 2 प्राधान्याने दिसणारे गुण दिसतायत. की लोकांचं शरीर आतून कोरडं वाटतंय, उष्णता वाढतीये, लोकांना डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतोय, त्वचेवर कोरडेपणा येतोय, सांध्यांमध्ये कोरडेपणा. या सगळ्या ह्याच्यातून म्हणजे कोरडेपणा आणि उष्णता हे आता बोलीभाषेत सांगायचं तर हे 2 मेन गुणधर्म आपल्याला दिसून येतायत. आणि हेच आयुर्वेदानुसार जर विचार करायचं झालं, तर आम्ही याला वात-पित्त म्हणजे कोरडेपणा आणि उष्णता त्याच्या जोडीला इतर बाकी पण गुण आहेत. पण सर्वसाधारणपणे आयुर्वेदानुसार जर विचार करायचा झाला, तर वात आणि पित्त हे 2 वाढल्यामुळे ह्या तक्रारी या जास्ती स्वरूपात वाढलेल्या दिसून येतायत. आता वात आणि पित्त आपण बोलीभाषेत बऱ्याच वेळेला अ, एक छोटासा लिमिटेड अर्थ आपण घेतो. पित्त म्हणलं की आपल्याला ॲसिडिटी हे डोळ्यासमोर येतं आणि वात म्हणल्यावर बऱ्याच वेळेला वजन वाढणं, अशा स्वरूपाच्या गोष्टी आपण डोळ्यासमोर घेतो किंवा काही वेळेला वात, काही जण ठराविक कुठलं दुखणं असं देखील विचार करू शकतात. पण वात आणि पित्त हे तशा मोठ्या अम्ब्रेला टर्म्स आहेत, की त्याच्या आतमध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश होतोय. जसं कोरडेपणा आणि उष्णता हे मी एक ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह काही 2 मुद्दे सांगितले, की हे कोरडेपणा आणि उष्णता शरीरात वाढल्यामुळे शरीरामध्ये जे शरीरातला जो ओलावा आहे, तो ओलावा कमी होऊन त्यातून पुन्हा वाताची वृद्धी होते, तसंच पित्त वाढतं, उष्णता वाढते आणि त्याच्यातून ही अशी परिस्थिती जर बराच काळ शरीरात निर्माण झाली, तर त्याला
जे आपण आजकाल कॉमनली म्हणतोय की इन्फ्लमेशन वाढतंय. शरीरात इन्फ्लमेशन सारखी परिस्थिती निर्माण होतीये. आता ही जी परिस्थिती आहे, वात आणि पित्त वाढल्यामुळे, कोरडेपणा आणि उष्णता वाढल्यामुळे एक अगदी कोर लेव्हलला याच्यामध्ये हे जे बदल होत आहेत, त्याच्यातून त्याचे जे काही एक चेन रिएक्शन स्वरूपाचे जे घटना घडतायत आणि त्यातून वेगवेगळी लक्षणं निर्माण होत आहेत. लक्षणं बऱ्याच वेळेला दिसतायत, की नाही हे काही कफाचंच आहे किंवा फक्त ब्लड शुगर वाढली आहे. पण मग याचा वात आणि पित्ताचा कितपत संबंध आहे? अशा शंका पण येतात. पण तसं बघितलं तर वात आणि पित्त हे मूळ कारण असून त्याच्यातून हे फ्लक्च्युएशन्स होणं हे स्पेसिफिकली आपल्याला रुग्णांमध्ये दिसून येतंय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ज्या वेळेला भूकंप येतो, तर भूकंप येताना जे काही जमिनीच्या भूगर्भात हालचाली होत आहेत, जे काही वेव्हज क्रिएट होत आहेत आणि त्याच्यातून अख्खं धरण हलतंय, अख्खा तलाव, जलाशय हलतोय आणि पाण्यामध्ये मोठमोठ्या वेव्हज निर्माण होत आहेत. तर ही जी जशी कपॅसिटी त्या भूगर्भातील हालचालींमध्ये आहे, तशीच परिस्थिती वात निर्माण करू शकतो आणि तशीच परिस्थिती वात आणि त्याच्या जोडीला पित्त आल्यामुळे त्या दोघांमधून हे जे काही बदल होत आहेत शरीरामध्ये, त्यातून अशा स्वरूपाची लक्षणं आपल्याला दिसून येत आहेत. आता होतंय काय, की पेशंट्स बरेचसे जे कंप्लेंट करतायत, की त्यांचं ब्लड प्रेशर हे फ्लक्च्युएट होतंय आणि बऱ्याच वेळेला काही मंडळी जी आहेत ब्लड प्रेशरच्या गोळ्या रेग्युलर घेणारी, ब्लड प्रेशर वाढतंय म्हटल्यावर त्यांचे फॅमिली फिजिशियन्स किंवा त्यांचे फिजिशियन हे ब्लड प्रेशरच्या गोळ्या वाढवतायत. काहींच्या बाबतीत हीच परिस्थिती ब्लड शुगरच्या बाबतीत होतीये. म्हणजे डायबिटीस नसला तरी देखील जे काही प्री डायबेटिक स्टेजमध्ये होते किंवा जे प्री डायबेटिक स्टेजमध्ये नसताना सुद्धा त्यांच्या काही शुगरमध्ये वाढ झालेली दिसून येतेय. तर अशा काही गोष्टी अगदी सर्रास दिसतात आणि त्याच्यातून लगेचच काही औषधं सुरू केली जातायत. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, की ही जी काही परिस्थिती आहे, याला आपण सपोर्ट ॲलोपॅथीच्या ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगरच्या औषधांनी दिला, तरी देखील जेव्हा फ्लक्च्युएशन्स होतात, त्यावेळेला त्या औषधांच्यामुळे किंवा त्या औषधांचा सपोर्ट शुगर कमी करण्यासाठी असल्यामुळे, अचानक शुगर कमी होणं, अचानक शुगर वाढणं, तसंच ब्लड प्रेशरच्या बाबतीत देखील वर-खाली होणं, हे अगदी आवर्जून दिसून येतं. मग अशी परिस्थिती जर आहे आत्ता आणि आपल्याला जर याच्यामागे काही स्पेसिफिक कारणंही दिसतायत, तर आपण हे कसं आपण याला ट्रीट करू शकतो? याला काही मार्ग आहे का? ते आपण एक बोलूया. हे हा आत्ताचा जे आपलं बोलण्याचा मेन हेतू आहे, तो खरं तर हा आहे, की जे आपण कोव्हिड होऊन गेलेली मंडळी आहोत आणि तरी देखील काही त्रास, काही तक्रारी अजूनही जाणवतायत. जसं मगाशी म्हणलेल्या त्या तक्रारी सगळ्या थकवा येणं किंवा इतर काही ह्या जे मी लिहिलेले मुद्दे आहेत त्यापेक्षा काही वेगळ्या तक्रारी होत असतील. काहींना अचानक मायग्रेनचा त्रास होतोय, काहींना ॲसिडिटी सुरू झाली आहे, काहींना इतर वेगळ्या स्वरूपाच्या पचनाच्या तक्रारी, पोट दुखण्याच्या तक्रारी अशा सुरू झाल्यात. अचानक कुठेतरी पोटात छातीत एकदम कळ येते, दुखतं, तीच कळ जाते, परत दुसरीकडे होतं. हे अशा स्वरूपाचे जे काही लक्षणं आहेत, ती आयुर्वेदानुसार त्याच्यामागे काहीतरी स्पेसिफिक कारण आहेत आणि ती वातपित्ताशी संबंधित आहेत. त्यामुळे अशी जरी लक्षणं असतील, तरी ह्याच्यावरती हे जे काही उपाय आहेत, हे जर आपण केले, तर त्यातून आपण बऱ्याच अंशी त्या आजारातून किंवा त्या लक्षणातून आपण मार्ग काढू शकतो. आता ही जी काही तक्रारी आहेत किंवा ज्यांना कोव्हिड होऊन गेलाय, विशेष काही तक्रारी नाही, पण तरी देखील हेल्दी वाटत नाही. अशी एक तक्रार बऱ्याच जणांमध्ये आहे. तर त्यांनी काय करणं गरजेचं आहे? तर प्राधान्याने ज्या कारणातून वात वाढेल, ज्या कारणातून पित्त वाढेल किंवा ज्यांना हे शब्द नवीन आहेत त्यांच्यासाठी ज्या कारणातून शरीरात कोरडेपणा खूप वाढेल, शरीरात खूप दगदग, हालचाली वाढतील आणि ज्या कारणातून शरीरातली उष्णता किंवा शरीरातली हीट वाढेल, त्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. आता त्या कुठल्या? एक म्हणजे अतिप्रवास, अति दगदग हे आवर्जून टाळणं गरजेचं आहे. आता तुमच्यापैकी बरेच जण आता लोकलने प्रवास करत असाल किंवा बसने प्रवास करत असाल आणि लाँग डिस्टन्स प्रवास तुमचे होत असतील, तरी देखील जेवढं शक्य आहे, तेवढा सुखकर प्रवास होईल याच्याकडे आपला प्रयत्न असावा. आणि ज्या दिवशी आपल्याला रेस्ट करणं शक्य आहे, त्या दिवशी रेस्ट करणं
हा देखील महत्वाचा भाग आहे. अतिव्यायाम हा देखील एक खूप महत्वाचं कारण आहे, की ज्याच्यातून कोविडमधनं बरे झालेले लोक सुद्धा पुन्हा वेगवेगळ्या इतर आजारांमध्ये किंवा वेगवेगळ्या इतर प्रॉब्लेम्समध्ये लँड झालेले आहेत. आणि आता बरीचशी मंडळी की जे अगदी 30शीत आहेत, 40शीत आहेत, त्यांना कोविड होऊन गेला. कोविड झाला, बरा झाला, मला काही होत नाही असं म्हणून पुन्हा ताबडतोब लगेच व्यायाम सुरू केला. तर तो व्यायाम जर अति जास्ती स्वरूपात झाला, तर पुन्हा शरीरावरती तो एक टोल घेऊन शरीराचे बरीच हानी करायला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे अतिव्यायाम हा आवर्जून टाळणं गरजेचं आहे. पण व्यायाम करणं गरजेचं आहे. तो कुठला ते मी पुढे सांगतो. दुसरं महत्वाचं खाण्याच्या बाबतीतलं, की वातुळ पदार्थ, की ज्यातून वात वाढू शकतो. वात म्हणजे गॅसेस नव्हे. वातुळ म्हणजे ज्याच्यातून शरीरात पुन्हा कोरडेपणा, हायपर मोबिलिटी ह्यासारख्या गोष्टी वाढणार आहेत. काही वेळेला काही पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला क्रॅम्प आल्यासारखं वाटतं. काही पदार्थ खाल्ल्यावर अचानक जुनी दुखणी वाढतात. असे जे पदार्थ आहेत, ते सर्वसाधारणपणे आपण वातुळ म्हणू शकतो. आणि त्यात सुद्धा कुठले वातुळ, तर ती ही एक छोटी लिस्ट आपण डोक्यात ठेवू शकतो, की जे मोठे कडधान्य आहेत. छोले, पावटे, वाटाणे, मटार, हरभरे हे मोठे स्वरूपाचे कडधान्य आणि तसेच छोट्या स्वरूपातली मटकी, हे सगळी कडधान्य ही वात वाढवतात. त्यामुळे ज्यांना कोविड होऊन गेलाय, ज्यांना काही लक्षणं आहेत, त्यांनी काही काळासाठी ह्या गोष्टींपासून लांब राहणं गरजेचं आहे. याच्याच जोडीला तिखट, मसालेदार पदार्थ, मिरची, ठेचा, खरडा या गोष्टी बंद करणं किंवा कमी करणं. तर तिखट पूर्ण नाही बंद करणं शक्य, पण प्रमाण कमी असणं गरजेचं आहे. काय होतं तिखट जेवढं आपण खाऊ, त्याच्यातून शरीरात उष्णता वाढून शरीरात पुन्हा कोरडेपणाच निर्माण होतो आणि कोरडेपणा, उष्णता याच्यातून पुन्हा आपण ज्या कारणातून आपल्याला आता ही लक्षणं निर्माण होत आहेत, त्याच कारणांना आपण परत पुश करत राहतोय. त्यामुळे हे टाळणं गरजेचं आहे. मद्यपान. आता मद्यपान हा निश्चितच फक्त कोविडशी रिलेटेड किंवा आत्ताच्या या तक्रारींशी रिलेटेडच फक्त थांबवण्याची गोष्ट आहे असं नाही, तर मद्यपान हे सर्वसाधारणपणे थांबवणं गरजेचं आहे. कारण मद्यपान हे जे काही आहे, ते आयुर्वेदानुसार त्याच्यातून शरीरातली उष्णता वाढणं, हा सगळ्यात महत्वाचा एक काम होतं आणि शरीरातलं जे काही कस आहे, शरीरातलं जे सत्व आहे, ओज आहे, हे सगळं कमी व्हायला मद्यपान कारणीभूत ठरतं. आणि अशा परिस्थितीत जेव्हा आपल्या शरीरातलं जे ताकद आहे, शरीरातली जी ओज आहे, शरीरातलं सत्व आहे, ते जर कमी होतंय, अशा परिस्थितीत आपण मद्यपान जर चालू ठेवलं किंवा सुरू केलं, तर त्याने निश्चितच अजून शरीराला त्रासदायक गोष्टी होणार आहेत. दुसरा भाग जो आहे तो पान मसाला, गुटखा आणि सुपारी सुद्धा. मी काही जण गुटखा, पान मसाला खात नाहीत, पण सुपारी खातात. पण हे तिन्ही पदार्थ जे आहेत, त्या तिन्हीमध्ये सुपारी असल्यामुळे आणि सुपारीतनं जो कोरडेपणा येतो, तो शरीराला हानिकारक असल्यामुळे ते ताबडतोब थांबवणं गरजेचं आहे. आणि याच्या जोडीला मानसिक जे काही गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. आयुर्वेदानुसार मानसिक जे काही आपले इमोशन्स आहेत, आपले इमोशन्स आहेत, विचार आहेत, याच्यातून आपलं शरीर बनत असतं आणि शरीरातून इमोशन्स बनत असतात. हा जो काही महत्वाचा विचार आहे, हा आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अति चिंता, अति चिडचिड, सतत कोणाबद्दल तरी राग निर्माण असणं, कोणाबद्दल तरी त्रागा होणं, कोणाबद्दल तरी जळफळाट निर्माण होणं, हे जे काही भाव आहेत, याच्यातून शरीरात पुन्हा वातपित्त वाढून ही सगळी लक्षणं पुन्हा वाढायला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे हे ताबडतोब कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे. आता हे कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे सांगणं सोपं आहे, पण यासाठी करायचं काय हे पण मी सांगतो. हे जे काही गोष्टी आहेत, त्या विशेष करून आपल्याला करणं गरजेचं आहे. आता शरीरात वाढलेला कोरडेपणा आणि शरीरात वाढलेली उष्णता ही कशाने कमी होईल? तर स्निग्ध पदार्थ खाण्याने आणि थंड गोष्टी खाण्याने. आता थंड म्हणजे तुम्ही लगेच बर्फाचा गोळा किंवा लस्सी हे अपेक्षित नाहीये. इथे आपल्याला काय आहे, की ज्या आहारीय पदार्थ, की ज्यांची पोटन्सी किंवा ज्यांचा तासीर थंड आहे,
ते आपण खाणं गरजेचं आहे. आणि ते खाल्ल्याने शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होणार आहे. आता प्रामुख्याने शरीरातला कोरडेपणा कमी करायला महत्वाचं काय आहे तर तेल आणि तूप. तर तेल आणि तूप याचं प्रमाण शरीरात आहारात हे नियमित असावं. हे पूर्णतः बंद, आम्ही तेल खात नाही, तूप पीत नाही, हे असे प्रकार अजिबात नको. कारण ह्याच्यातून काय होतंय तुमचा कोरडेपणा वाढतोय. कोणी जर आता व्हीगन डायट करत असेल, तर आत्ता ही फेज नाही तुमचं व्हीगन डायट कंटिन्यू करायची. तुम्हाला तेल आणि तुपाचा आहारात नियमित वापर असणं गरजेचं आहे. ऑफकोर्स तुम्ही जर काही कोलेस्टेरॉल रिलेटेड तक्रारींनी त्याच्या थ्रू जात असाल, तर त्यानुसार तुम्हाला आहारातलं या गोष्टींचं प्रमाण कंट्रोल्ड असणं गरजेचं आहे, पण पूर्ण वर्ज्य करून चालणार नाही. व्यायाम जो गरजेचा आहे मगाशी मी म्हटलं, तर त्याच्यामध्ये आत्ता करण्यासाठी जी योग्य व्यायामाचे प्रकार आहेत ते म्हणजे योगासनं. आणि योगासनांमध्ये सुद्धा सूर्यनमस्कार, मेडिटेशन, प्राणायाम, अनुलोम-विलोम यासारखे प्रकार जे आहेत, हे निश्चित उपयोगाचे आहेत. हे ही जी योगासनं किंवा हे जे व्यायाम आहेत, याच्यातून होतंय काय, तर तुमच्या शरीरातला जो वात आहे, शरीरातला जो वायू आहे, त्याचं नियमन होणार आहे आणि नियमन झाल्यामुळे ज्या ठिकाणी वात अडकलेला आहे, ज्या ठिकाणी वात जास्ती स्वरूपाची काही लक्षणं निर्माण करतोय, ते दूर व्हायला मदत होणार आहे. व्हेअरएज जर तुम्ही जिममध्ये जाऊन हेवी वर्कआउट सुरू केला, तुम्ही हेवी वेट्स उचलणं सुरू केलं, तर तुम्ही एका ठिकाणचा वात इनफॅक्ट अजून वाढवताय आणि वात वाढवून पुन्हा तुम्ही आजाराला अजून वाढवायला कारण ठरवताय. ते टाळणं गरजेचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा इथे जो आहे तो म्हणजे अभ्यंग स्नान किंवा अभ्यंग, शरीराला तेल लावणे. आता शरीराला तेल लावायचं, तेलाने मालिश करायची, तेल अंगावर काही काळ राहू देणं, हा बेस्ट उपाय आहे. जेवढं तुम्ही शरीराला तेल लावाल, तेवढं शरीरात मार्दवता निर्माण होणार आहे, तेवढी शरीरात ओलावा निर्माण होणार आहे आणि शरीरातला कोरडेपणा आणि हीट कमी व्हायला निश्चित मदत होणार आहे. त्यामुळे ज्या मंडळींमध्ये किंवा ज्या रुग्णांमध्ये आत्ता काही लक्षणं कोरोनानंतर निर्माण झाली असतील किंवा कोरोनानंतर त्यांचं इव्हन ब्लड प्रेशर, ब्लड शुगर देखील फ्लक्च्युएट होत असेल, त्यांनी अंगाला नियमित तेल लावणं, तेलाने मालिश करणं. स्वतःचं स्वतः केलं तरी उत्तम आहे, कोणी करणार असेल तरी चांगलं आहे. पण नियमित शरीराला तेल लावणं, तेल अंगावर राहू देणं, याचा निश्चित चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला अगदी ते तेल अंगावर ठेवणं शक्य नाही, त्यावेळेला तुम्ही धुवून टाकलत तरी चालेल. पण तेल शरीराला लावणं हे फार आवश्यक आहे आणि त्याच्यातून निश्चित चांगल्या प्रकारचे फायदे आपल्याला दिसून येत आहेत. दिवाळी आलीच आहे. त्यानुसार तुम्ही आत्तापासून दिवाळी सुरू केल्यासारखं जरी केलं तरी चांगलंच आहे. त्यामुळे नियमित हे करणं आवश्यक आहे. आता जे दिनचर्यामधले आपण मुद्दे बोलतोय किंवा मगाशी बोललो. आता दिनचर्यातले सगळे मुद्दे आता इथे सांगणं आपल्याला आवश्यक नाहीये आणि श्रेयस्कर नाहीये आत्ताचं ते. पण ह्या तक्रारींसाठी जे मदत करणारे किंवा जी आपली लाईफस्टाईल मदत करणारे, त्यातल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे की एक म्हणजे लवकर झोपणे आणि लवकर उठणे. आता हल्ली असं होतंय, की पेशंट्सशी जेव्हा आम्ही बोलतो वैद्य मंडळी, डॉक्टर मंडळी, की झोपायची वेळ काय? तर बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांची झोपायची वेळ ही 12च्या नंतरच आहे. 11:30, 12 याच्यानंतर झोपायचं. काही जण तरी देखील लवकर उठतायत, काही जण उशिरा उठतायत. पण होतं असं, की रात्री तुम्ही जागरण केलं, की शरीरात तुमच्या वात वाढतो आणि तसंच पित्त पण वाढतं. म्हणजे कोरडेपणा आणि उष्णता वाढणार आहे आणि सकाळी तुम्ही उशिरा उठला, की तुमच्या शरीरात कफ पण वाढणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर जे आपण वात, पित्त, कफ जे आपल्याला बॅलन्स ठेवायचे आहेत, कंट्रोलमध्ये कमी ठेवायचे आहेत, ते आपण दोन्हीही वाढवतोय. आत्ताच्या घडीला तुम्हाला कदाचित काही लक्षणं होत नाहीयेत, काही त्रास होत नाहीये. पण याचा अर्थ असा नाही, की हे तुम्हाला शरीराला सोसवतंय. कालांतराने हे जे साठलेले वात, पित्त, कफ आहेत, ते सगळे उसळी मारून वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण करू शकतात. त्यामुळे धिस इज द राइट टाईम, की आपण आत्तापासूनच आपली लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे. आपली स्लीप सायकल बदलणं गरजेचं आहे. लवकर झोपणं, लवकर उठणं हे गरजेचं आहे. आता लवकर उठणं म्हणजे याचा अर्थ भल्या पहाटे असं नाही, तर सूर्योदयाच्या आधी उठणं गरजेचं आहे. आता
सूर्योदयाच्या आधी 48 मिनिटाचा आयुर्वेद सांगतो. पण ते जरी शक्य नसलं तरी निदान सूर्योदयाच्या आधी उठणं हे देखील गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण झोपायची वेळ आपली सेट करणं गरजेचं आहे. जेवढं लवकर झोपू तेवढं शरीराचं पोषण पण होणार आहे आणि त्याचनुसार जेवायच्या वेळा नियमित ठेवणं हा देखील पर्यायाने आलेलाच भाग आहे तसा. आहार हा गरम, पौष्टिक अशा स्वरूपाचा आहार घेणं, आहारात दूध आणि तुपाचा वापर ठेवणं. आहारात तुपाचा वापर आणि दुधाचा वापर म्हणजे जेवणात दुधाचा वापर असं अर्थ इथे कृपया घेऊ नये. दूध एकंदरीत आहारात आणि तूप एकंदरीत आहारात असणं गरजेचं आहे. पण दूध आणि इतर फळं, दूध आणि मीठ हे इथे आणि दूध आणि मीठ, नॉन हे इथे आपल्याला अपेक्षित अजिबात नाहीये. महत्वाचा अजून मुद्दा जो आहे तो म्हणजे मानसिक शांतता. जे आपण मगाशी म्हणलं, की सततची चिड-चिड, त्रागा, तो आपल्याला अजिबात नकोय या आजारासाठी. आणि त्यासाठी मानसिक शांतता खूप गरजेची आहे. आणि मग मानसिक शांतता मिळण्यासाठी जे काही सोपे मार्ग आपल्याला अंमलात आणणं गरजेचं आहे, ते करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेडिटेशन. बऱ्याच गोष्टी सोडून देणं, हा देखील त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. तो आणि मेडिटेशन हे दोन्ही केलं, तर त्यातून तुमचं शारीरिक आणि मानसिक बल हे चांगलं टिकून राहू शकतं. आता काही गोष्टी ज्या आहेत, मला थोडासा विशेष सल्ला या स्वरूपाचे मी काही इथे मुद्दे मांडलेले आहेत. आता बऱ्याच वेळेला शरीरात जेव्हा तुमच्या कोरडेपणा आणि उष्णता ही जेव्हा वाढते, त्याला आम्ही आयुर्वेदातील पांचभौतिक चिकित्सेमध्ये कोरडी उष्णता अशा स्वरूपाचं आम्ही त्याला म्हणतो. आणि त्या कोरड्या उष्णतेतनं वेगवेगळे बरेच आजार, व्याधी निर्माण होण्याकडे शरीराचा कल असतो. तर अशा परिस्थितीत जे उत्तम स्वरूपाचा आहार जो आहे, तो म्हणजे श्रीखंड. आता श्रीखंड आपल्याला असं वाटतं, की हा एक आपला अ, सणासुदीला खायचा फक्त आहार आहे. तर तसा कृपया गैरसमज करून घेऊ नये. कारण श्रीखंड हे आयुर्वेदातील ग्रंथांमध्ये वर्णन केलेली एक रेसिपी आहे. आणि श्रीखंड कसं खायचं हा देखील अ, एक पद्धत सांगितली आहे. श्रीखंड, भात आणि तूप हे अशा स्वरूपाचं कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे आणि त्या कॉम्बिनेशन किंवा त्या आहारातून शरीरातले तुमचे जे धातू आहेत, शरीरातले जे घटक द्रव्य आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र हे सातींचं पोषण हे उत्तमरित्या श्रीखंडाने होतं. त्यामुळे तुम्ही श्रीखंड आहारात ठेवणं हे निश्चितच तुमच्या फायद्याचं आहे. परंतु जर तुम्ही डायबिटिक आहात, जर तुमची ब्लड शुगर लेव्हल्स फ्लक्च्युएट होत आहेत, तर पेशंट न बघता किंवा कोणाला एखाद्या व्यक्तीला न बघता श्रीखंड खा, असा सल्ला कोणी डॉक्टर, वैद्य देणार नाही. तर मग अशा वेळेला आपण काय करू शकतो? जो चक्का असतो, साखर घालण्याच्या आधीचा चक्का, त्यात साखरेच्या ऐवजी काही प्रमाणात, थोड्या प्रमाणात मीठ घालून ते जर मिक्स केलं आणि त्यानुसार आपण त्याला एक स्वरूपाचं डिप, एक स्वरूपाचं स्प्रेड अशा स्वरूपाचं जर आपण काही बनवलं आणि ते जर आपण खाण्यात ठेवलं, तर त्याने शरीराचं चांगल्या प्रकारे पोषण होणार आहे. ते शरीरातले घटक द्रव्य त्या कोरड्या आणि उष्णतेमुळे होरपळलेले जातायत. त्यांचं तिथे शमन होणार आहे. म्हणजे त्यांना एक सौम्यता निर्माण होणार आहे. तो सौम्यता प्रदान करण्याचं काम हे जे आहे, ही एक चांगल्या प्रकारची चिकित्सा आहे आणि त्यासाठी ह्या 2 गोष्टींचा वापर आपण निश्चित करू शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, की मांसाहार करावा का नाही? आयुर्वेदात मांसाहार सांगितलाय का नाही? आयुर्वेदात मांसाहार निश्चित सांगितलेला आहे. आयुर्वेदात मांसाहार अशा स्वरूपाचा सांगितलाय, की जेव्हा आवश्यकता आहे, जेव्हा तुमच्या शरीराला मांसाहाराची गरज आहे, त्यावेळेला मांसाहार करणं गरजेचं आहे. पण हा मांसाहार म्हणजे खूप झणझणीत मसालेदार चिकन, मसालेदार मटण, मसालेदार फिश असा नाही. हा मांसाहार अशा स्वरूपाचा असावा, की ज्याच्यात मसालेदार आणि तिखट स्वरूपाचं काही नाहीये. तिखटपणा कमी आहे. मसाले आहेत, पण सौम्य स्वरूपाचे आहेत आणि तो जो मांसाहार तुम्ही कराल, तो शरीराला पोषण करणारा, शरीराला एक एक प्रकारचं बल देणारा अशा स्वरूपाचा मांसाहार तो ठरणार आहे. अशा स्वरूपाचा मांसाहार निश्चित करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार फायदा होऊ शकतो. आहारातले अजून महत्वाचे जे घटक द्रव्य आहेत, की जे आपण बऱ्याच वेळेला आहारात असतात. ते म्हणजे ही लिस्ट आपण जर बघू शकता,
की शिंगाडा, नाचणी, खाण्याचा डिंक, बदाम, अक्रोड, डाळिंब, खारीक हे सगळे पदार्थ जे आहेत, हे ह्या आत्ताच्या तक्रारीमध्ये, कोरोना नंतर होणाऱ्या तक्रारींमध्ये, लक्षणांमध्ये याचा निश्चित चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. शिंगाडा, नाचणी याचे वेगवेगळे रेसिपीज तुम्ही बनवू शकता. खायचा डिंक जो आहे, खायचा डिंक आपण डिंकाच्या लाडूत वापरतो, तसंच खाण्याच्या डिंकाचा डिंक तुपावर फुलवून त्याची पावडर करून एक पाव चमचा डिंक गरम पाण्यात मिसळून ते गरम पाणी जरी पिलं, तरी देखील शरीराला एक प्रकारची स्ट्रेंथ निर्माण करायला त्याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. बाकी इतर जे पदार्थ आहेत त्याच्याबद्दल वेगळं सांगण्याची काही गरज नाही. इथे स्पेसिफिकली खारीक आपल्याला अपेक्षित आहे, खजूर नाही. खारकेचे गुणधर्म खजुरापेक्षा वेगळे आहेत आणि ते जास्ती गुणशाली आहे. दुसरा आहारातला म्हणता नाही येणार, पण आयुर्वेदातला जो भाग आहे तो म्हणजे शतावरी कल्प आणि कोरफड. आता कोरफडीचा रस हा खूप सर्रास घेतला जातो आणि ज्यांना तो सूट होतो त्यांनी निश्चित घ्यावा, कारण कोरफड ही अशा परिस्थितीमध्ये निश्चित फायद्याची ठरणारी आहे. आणि ज्यांना जे शतावरी कल्प गेले काही काळ घेतायत किंवा ज्यांना शतावरी कल्प घ्यायला शरीरानुसार जमतंय, त्यांनी शतावरी कल्प रेग्युलर घेणं हा देखील एक फायद्याचा भाग आहे. पण हे जे 2 गोष्टी आहेत, हे काही प्रमाणात हे थोडे स्पेसिफिक वैद्यकीय रिकमेंडेशन स्वरूपाचे आहेत. त्यामुळे त्या-त्या व्यक्तीच्या गरजेनुसार, त्या-त्या व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार देणं गरजेचं आहे. नियमित वैद्यकीय सल्ला हा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. आपल्याला बऱ्याच वेळेला छोट्याशा गोष्टी वाटतात, पण त्या वेळीच जर आपण त्याची काळजी नाही घेतली, तर ते पुढे जाऊन जास्ती त्रासदायक होऊ शकतात. त्यामुळे तो निश्चित करणं गरजेचं आहे. जसे हे आपण आत्ता काही उपाय, काही विचार केले, त्याच्या पुढे जाऊन आयुर्वेदिक औषधे, आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा हे देखील आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे आपल्याला करता येऊ शकतात. आणि ते आता सर्वच वैद्य करतायत. तुमच्या वैद्यांना देखील तुम्ही आवश्यकता भासली तर भेटून त्यानुसार सल्ला निश्चित घेऊ शकता. अ, बऱ्याच संस्थांमध्ये देखील पोस्ट कोविड या विचारावरती काही या संकल्पनेवरती बेसिकली वेगवेगळ्या प्रकारच्या ओपीडी, पंचकर्म हे देखील करण्याची एक आता नवीन प्रघात स्वरूपाचं सुरू झालंय. आमचं जे तन्मन रेसिडेन्शियल पंचकर्म क्लिनिक आहे, तिथे देखील आम्ही अशाच स्वरूपाची पोस्ट कोविड ओपीडी अशी सुरू केलेली आहे, की ज्याच्यामध्ये लोकांना अ, बरेच वेगवेगळ्या स्वरूपाच्या तक्रारी निर्माण होत आहेत. आता ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या तक्रारी इथे मी मांडल्या नाहीत, कारण बऱ्याच अशा तक्रारी आहेत, की ज्याच्यामध्ये अ, शरीरात न्यूरोलॉजिकल सिम्प्टम्स खूप निर्माण झालेली आहेत. उदाहरणार्थ मल्टिपल स्क्लेरोसिस सारखी तक्रारी किंवा इतर नर्व्ह रिलेटेड तक्रारी. अशा बऱ्याच तक्रारींमध्ये कोविड नंतर या तक्रारींमध्ये अधिक स्वरूपात लक्षणं निर्माण झालेली आहेत. अशा ठिकाणी आपल्याला पंचकर्म करणं, कुठे औषधी तेल यांच्या बस्तीचा वापर करणं किंवा पंचकर्मातले इतर जे काही उपचार आहेत त्यांचा वापर करणं, अशा स्वरूपाचं करून आपल्याला याचा फायदा घेता येऊ शकतो. अशा स्वरूपाचं हे आमचं जे एक चिकित्सा केंद्र आहे तन्मन स्वरूपाचं, इथे आपण करू शकतो. हे जस्ट हे काही कृपया जाहिरात असं समजू नये, एक माहिती स्वरूपाचं फक्त सांगितलंय. आणि अशा स्वरूपाचं जे काही आपण आता सगळं डिस्कशन केलंय, माझ्या अंदाजाने तुम्हाला याच्यातून काही टेक होम मेसेज निश्चित मिळाला असेल. पुढे जाऊन तुम्हाला जर काही याच्यात काही शंका, प्रश्न असतील, प्लीज फील फ्री टू आस्क. मी तुमच्या प्रश्नांची जी मला देता येणं शक्य आहे त्याची उत्तरं द्यायचा निश्चित प्रयत्न करेन. थँक यू. धन्यवाद डॉक्टर. तुम्ही अगदी उत्तम प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं. मी आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो, की कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी रेज हँड या ऑप्शनचा वापर करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. आय थिंक आता गीता मांडवे हो, गीता मांडवकर. हां. मांडवकर. गीता काकी, तुम्हाला काही प्रश्न?
बरं डॉक्टर, मलाच एक प्रश्न होता. बोला ना. तुमचं म्हणजे हे तन-मन जे आहे फाउंडेशन, त्याची मुंबईमध्ये कुठे सुविधा आहे का? आणि नाही. त्यासाठी जर अच्छा, मुंबईमध्ये सध्या तरी नाही. हे बेसिकली कसं आहे ना, हे आमचं साधारणपणे एक 20-25 एकर वरती पसरलेल्या स्वरूपाचं ऍक्टिव्हिटी आहे, की ज्याच्यात रेसिडेन्शियल कॉटेजेस आहेत, पंचकर्म रूम्स आहेत, आयुर्वेदिक रेस्टॉरंट आहे, योगा हॉल आहे आणि गोशाळा देखील आहे. अशा स्वरूपाचा तो मोठा एक प्रोजेक्ट आहे, की जो आम्ही बरेच वैद्य एकत्र येऊन आम्ही केलेला आहे. इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद ही जी आमची संस्था आहे, त्याच्यातून आम्ही हे सगळं सुरू केलेलं आहे आणि जोडीला बाकी काही मंडळी आहेत. अशा स्वरूपाचं आहे. त्यामुळे ते आत्ता एकाच ठिकाणी आहे. मुंबईत तर अजून काही नाही. अ, बरं डॉक्टर, आणखीन एक आम्ही आयुर्वेदाबद्दल जेव्हा आम्ही कधी बोलतो, तेव्हा असं सहज एक बोललं जातं, की आयुर्वेदाला अ, आपलं आयुर्वेदाला पथ्यपाणीची जोड असली पाहिजे, नाहीतर आयुर्वेद काम करत नाहीत. या विधानामध्ये किती सत्यता आहे किंवा हे विधान काय आहे? म्हणजे तुम्ही जरा सांगू शकाल का? बरोबर, बरोबर. बेसिकली काय ना, आपण जो आहार-विहार करतो, या आहार-विहारातनंच आपल्याला व्याधी बऱ्याच वेळेला झालेल्या असतात. आणि समजा मी जर दही खाऊनच मला सर्दी झालीये, तर मला त्या दह्यापासून लांब राहणं गरजेचं आहे. नाहीतर परत मी दहीच खात राहिलो, तर ती सर्दी बरी नाही होणार. तर ती सर्दी होत राहील. औषधं मग मी स्ट्राँग वापरीन, तात्पुरती कमी येईल, परत दही खाल्लं, परत सर्दी होणार. असं हे होत राहतं. त्यामुळे जेवढं आपण पथ्य पाळू, जेवढं आपण अ, अशा आहार-विहारापासून दूर राहू, तेवढं आपल्याला फायद्याचं होणार आहे. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे, की आयुर्वेदानुसार आहारातली जी द्रव्य आहेत, म्हणजे आहारीय घटक जे आहेत, या सगळ्याचा वापर किंवा सगळ्याचा विचार हा औषधासारखाच केलेला आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण ॲलोपॅथीमध्ये प्रत्येक आहाराचा विचार कसा आहे, की ह्याच्यात कॅलरीज आहेत, याच्यात प्रोटीन्स आहेत, याच्यात कार्बोहायड्रेट्स आहेत आणि ते सगळं एका कॅटेगरीत टाकलं जातं. आयुर्वेद काय करतं, प्रत्येक वनस्पतीचा, प्रत्येक आहारीय वनस्पतीचा विचार करतं, की हे एक वेगळी औषधी वनस्पती आहे. मग ह्याचा वापर शरीराला कसा फायद्याचा होईल? मी उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल, की किडनी स्टोन झाला. तर किडनी स्टोन झाल्यावर बरेच जण उपाय करतात घरच्या घरी, की कुळथाचा काढा पितात. तर कुळथाचा काढा हे कुळीथ या कडधान्याची स्पेशालिटी आहे. हे इतर कुठल्या कडधान्यांमध्ये नाहीये. जरी अगदी आपण बाकी कॅलरिक व्हॅल्यू, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स वगैरे हे सगळं सेम असलेली दुसरी कडधान्य आणलं, तरी देखील हे फक्त ह्याच कडधान्यात आहे. तसंच सुरण हे असं एकमेव आहे, की ज्याचा मूळव्याधीवरती चांगला उपयोग होतो. त्याला पर्याय दुसरा आपण देऊ शकत नाही. कारण ते त्या आहार्य पदार्थाचा स्पेशल गुणधर्म आहे. मग जर असे स्पेशल गुणधर्म असलेल्या गोष्टी आपण त्याची जर जोड दिली, तर निश्चितच आजार पटकन बरा होतो. त्यामुळे आपल्याला पथ्य जेवढं करू तेवढं फायद्याचं आहे. आता बरेच पेशंट असे पण असतात, की ते पथ्य पाळत नाहीत, पण आयुर्वेदिक औषधं घेत राहतात. मग त्यात होतं काय, की आजार मुरत राहतो, पूर्णतः बरा होत नाही. मग ते कॉम्प्लिकेट होत जातात गोष्टी. त्यामुळे थोडा काळ पथ्य पाळा, पूर्णपणे सगळा आजार बरा करून घ्या आणि मग नंतर कालांतराने काही गोष्टी परत आहारात सुरू करता येऊ शकतात. मंडळातून एखादा प्रश्न येतोय. येस, येस. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. 5-6 प्रश्न आहेत, पण एक विचारतो. हो. अ, पंचकर्म चिकित्सा आणि आता पोस्ट कोविड चा त्याचा किती फायदा झाला? आणि हां. पंचकर्म चिकित्सा जरा जरा सविस्तर जरा सांगाल का? हो, हो. आता अ, पंचकर्म चिकित्सा म्हणजे काय? तर पंचकर्म ही अशी एक कुठली ट्रीटमेंट नाहीये. त्याच्यात वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत आणि त्या ट्रीटमेंट काही वेळेला शरीरातले बिघडलेले दोष काढण्यासाठी पण आहेत आणि शरीराला पोषण देण्यासाठी पण आहेत. आणि आत्ता कोविड किंवा कोरोनाच्या काळात जे काही लक्षणं होत आहेत, की शरीर ऑलरेडी कोरडं झालंय, शरीरातली ताकद कमी झालीये, शरीरात वात खूप वाढलाय, पित्त खूप वाढलंय. तर अशा परिस्थितीमध्ये पंचकर्मातले काही उपचार जर आपण केले, उदाहरणार्थ आपण काही स्वरूपाच्या बस्तींचा वापर केला,
तिक्त क्षीर बस्ती सारखे बस्ती आहेत की ज्याच्यामध्ये औषधी तुपाचा वापर केलाय, औषधी दुधाचा वापर केलाय. अशा बस्तींचा वापर केल्याने बऱ्याच तक्रारी ज्या कोविडशी रिलेटेड आहेत किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स, साईड इफेक्ट्स, पोस्ट इफेक्ट्स आहेत, हे सगळे दूर व्हायला मदत होते. पण इथे पंचकर्माचा असा अर्थ घेऊ नये की आपण पेशंटचं वमन करणार आहोत, की उलटी देऊन कफ बाहेर काढणार आहोत किंवा विरेचन स्ट्रॉंग केलं जाईल. काही ठिकाणी विरेचन देखील केलं जातं, पण बऱ्याच अंशी शरीराचं पोषण होईल अशा स्वरूपाची पंचकर्म केली जात आहेत आणि त्याचा फायदा होत आहे. धन्यवाद डॉक्टर. पुढील प्रश्न सुदेश दादा, अनम्यूट अनम्यूट कर. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. आयुर्वेदाबद्दल मला काही जास्त माहिती नाही, परंतु आपण पेपर म्हणा, युट्यूब म्हणा, आपण यापूर्वी जे काय ऐकतो त्यामुळे मला एक असं एक्सप्लेनेशन हवं की एका ठिकाणी असं वाचलं की आयुर्वेदामध्ये दूध आणि फळ हे वर्ज्य आहे, परंतु आपण किंवा परंपरेने म्हणा आपण दूध शिकवण आपण खातो, म्हणजे दूध आणि केळ जे आम्हाला पण खूप आवडतं. तर याबद्दल काय सांगू शकाल? म्हणजे कन्फ्युज झालो आम्ही त्याबद्दल. बरोबर आहे. दूध आणि फळ वर्ज्य आहे, त्याच वेळेला आपण दूध आणि केळ शिकवण म्हणून खातो, तर याबद्दल काय सांग? हा, आता हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण का तर हा प्रश्न बऱ्याच जणांच्या डोक्यात असतो आणि बरेच जण याच्यातून जात असतात की माझ्या आजीने तर मला केळीचं शिकरण करून खायला घातलंय, आजीचं बाकी सगळं मी वापरतो, मग हे आजीचं चुकीचं कसं काय? असे प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेला येतात. तर आता गंमत अशी आहे ना की आयुर्वेद हा खूप पूर्वापार चालत आलेली आपली संस्था आहे. आणि होतं असं की ज्या वेळेला तुम्ही दूध आणि फळं एकत्र खाता, तर त्याचं जे काही कॉम्बिनेशन तयार होतं, त्याच्यातनं जो काही ओलावा निर्माण होतो, तो शरीरात साठून राहतो आणि तो साठलेला ओलावा जो आहे, तो तुम्हाला लगेच त्रास नाही देत. पण कालांतराने त्याच्यामुळे पित्त वाढतंय, त्याच्यामुळे कफ वाढतोय, कुणाला त्वचेच्या तक्रारी होतायत, कुणाला पित्ताच्या तक्रारी होतायत, असे वेगवेगळ्या गोष्टी होण्याकडे कल निर्माण होतो. आणि आत्ताचं जे आपलं एकंदरीत एक साधारणपणे फोकस असतो, म्हणजे आयुर्वेदात आम्ही म्हणतो प्रत्यक्ष प्रमाण, किंवा थोडक्यात आपण मराठी बोलीभाषेत जी म्हण आहे की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, त्यासारखं की याने काही होतं का दाखव मला, नाही तर मी खाणार, असा एक बऱ्याच जणांकडे एक विचार असतो. तर हा तसा न करता आपण आयुर्वेदावर विश्वास ठेवून हे जर अवॉइड केलं खाणं, तर निश्चित फायदा होतो. आता ह्याच धर्तीवरती मी थोडं अजून तुम्हाला सांगतो की आपण ट्रेडिशनल फूड, आपला पारंपरिक आहार जो आहे तो योग्य आहे, पण तो पूर्णतः आयुर्वेदिकच आहे असा कृपया आपण ऍक्सेप्ट करू नये. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला आपला जो काही पारंपरिक आहार असतो त्याच्यामध्ये क्विक फिक्स असतो, म्हणजे छोटेसे उपाय योजना केलेल्या जातात. आता उदाहरण द्यायचं झालं तर आयुर्वेद सांगतो की दूध आणि मीठ एकत्र नको. आणि आपल्यापैकी जर काही लोकांना नक्की माहिती असेल की लेह लडाख या भागात जो चहा पितात त्या दुधामध्येच मीठ असतं किंवा सॉल्टेड बटर घालून तो चहा करतात. मग ते कसं काय बरोबर आहे? तर त्याच्या मागे थोडासा आपण एक विचार जर केला तर तो त्या त्या परिस्थितीनुसार त्या लोकांनी एक क्विक मार्ग काढलाय, की सोपा मार्ग आपल्याला, की ज्याने आपण त्या परिस्थितीला सर्व्हाइव्ह करू शकू. कोरडी हवा, अत्यंत थंडी, अशा परिस्थितीत शरीरात प्रचंड कोरडेपणा आलेला असतो. त्या कोरडेपणामध्ये कुठेतरी ओलावा शरीरात मेंटेन व्हावा ह्यासाठी शरीराचे प्रयत्न केले जातात. म्हणून मग काय होतं की हे अशा स्वरूपाचं दूध आणि मीठ खाल्लं जातं की ज्याच्यातून तो ओलावा शरीरात जो निर्माण होतो तो शरीरात साठून राहतो आणि पेशंट त्या परिस्थितीत तग धरू शकतो. अशा स्वरूपाचे हे छोटे छोटे मार्ग काढले जातात. हे पारंपरिकच आहेत, पण आयुर्वेदानुसार परफेक्ट नाहीये. का तर आयुर्वेद काय म्हणतं की जेव्हा कोरडेपणा आहे ना, तर तुम्ही स्निग्ध आहार घ्या. जसं राजस्थानमध्ये तेल तुपाचा वापर जास्ती आहे, तसं तुम्ही करा. त्या कोरडेपणाला बेस्ट उपाय त्याने होतो की तेल तूप खावा आणि तुम्हाला बरं वाटतं.
पण दुसरे जे पर्याय आहेत ते तेवढे उत्तम नाहीयेत. त्यामुळे शिकरण खाणं हे लगेच खाल्ल्याने काही कोणाला आजार नाही होणार किंवा लगेच काही त्वचेचे विकार नाही होणार. पण ही जर टेंडन्सी असेल, ही वर्षानुवर्ष आम्ही खातोय, तर पुढे जाऊन काहीतरी त्वचेच्या तक्रारी किंवा पुढे जाऊन काहीतरी शरीरात ओलावा वाढून इतर दोष निर्माण होणं, वात नाही, पित्त कफ हे वाढत राहणं आणि त्यातून पर्यायाने वात बिघडणं, अशा सगळ्या तक्रारी होऊ शकतात. म्हणून हे टाळणं गरजेचं आहे. जसं दूध आणि फळं तुम्ही म्हणलात, तसंच दूध आणि मीठ आणि तसंच दूध आणि नॉनव्हेज, दूध आणि मांसाहार. सर्वसाधारणपणे दूध आणि मांसाहार हा पाळला जातो, पण तरी देखील आजकालचे जे नवीन रेसिपीज आपण बघतोय, फास्ट फूड जे आपण खातोय, त्याच्यात बऱ्याच वेळेला या अशा गोष्टी येतात की ज्या आयुर्वेदानुसार परफेक्ट नाहीयेत आणि मग ते शरीराला त्रासदायक होतात. थोडं विस्तृत उत्तर दिलं. म्यूट 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 आहे. आवाज अनम्यूट कर. तेज दादा, परत एकदा प्रश्न विचार. हा, तर तुमच्या उत्तरात तुम्हाला असं कळलं की आयुर्वेदामध्ये शिकरण खाणं अयोग्य आहे. एम आय राईट? बरोबर, अगदी बरोबर. अच्छा, तर पुढचा एक प्रश्न अजून विचारू का? हो, विचारा ना. आता बऱ्याच अंशी आपण पार्टी म्हणा किंवा काही इतर ठिकाणी जातो किंवा घरी सुद्धा आपल्याकडे पार्टीमध्ये व्हेज नॉन व्हेज असतं. हो, विशेषतः मासे असतात आणि चिकन मटण असं असतं बरोबर, आणि आईस्क्रीमचा पण प्रकार असतो. अगदी मग बरोबर. असं सांगितलं जातं की चिकन असेल, मासे असतील तर आईस्क्रीम खाऊ नये, परंतु हम्म. चिकन मटण नंतर आईस्क्रीम खाल्लं चालतं. तर पुन्हा याच्यावर तुम्ही काय सांगा? नाही नाही, अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा. कारण मांसाहार कुठलाही असेल तर त्याच्याबरोबर दुधाचे पदार्थ नको, आईस्क्रीम नको. हे आवर्जून पाळणं गरजेचं आहे. होतं काय की फिश आणि दूध हे आपल्या डोक्यात अगदी घट्ट आहे की हे त्रासदायक आहे. हे सर्वसामान्यपणे लोकांना माहिती आहे. त्यामुळे लोक हे पाळतात. पण चिकन मटण खाल्लं की ते वाटतं हा काही होणार नाही आणि खाल्लं जातं. लगेच काही होत नाही, पण ते कालांतराने शरीरात त्रासदायक व्हायला लागतं. म्हणून ते देखील टाळणं गरजेचं आहे. हे थोडक्यात अजून मी तुम्हाला पुढे जाऊन असं सांगेन की आपला नॉर्मल जो जेवणाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये दुधाचे पदार्थ असलेल्या गोष्टी सुद्धा आता ताट आपण वाढून घेतलंय, त्याच्यात ताटात एका ह्याच्यात दुधाचे सुद्धा पदार्थ असतील, खीर असेल आणि जोडीला आपण वरण भात आमटी आणि मीठ वगैरे खाणार असू आणि मध्येच खिरीचा एक घोट घेणार असू, ते देखील आयुर्वेदानुसार योग्य नाहीये. त्यामुळे तुम्ही पूर्ण जेवण घ्या आणि नंतर वाटीवर खीर प्या. अशा स्वरूपाचं आयुर्वेद एवढं स्ट्रिक्टली फॉलो करणं गरजेचं आहे. मग ते फायद्याचं ठरतं. सो याचा अर्थ चिकन मटण किंवा मांसाहार, आयदर तो मासे असो किंवा चिकन मटण, त्याच्यानंतर आईस्क्रीम खाणं अयोग्य आहे, राईट? अगदी बरोबर. का थोड्या वेळाने खाल्लं तर चालेल असं काही असतं? अर्धा तासानंतर खाल्लं असं चालेल का? आता हे जे काही आहेत ना, असं अगदी स्पेसिफिक अगदी परफेक्ट रूल जर पाहिजे तर आयुर्वेद काय सांगतं की एक जेवण झालं की संपलं, परत वरती काही खाणं हे आयुर्वेदाला मान्यच नाहीये. म्हणजे जे आपण स्नॅकिंग म्हणतो ना, की जेवण झालं आणि परत काहीतरी खायचं, हे आयुर्वेदाला मान्य नाहीये. त्यामुळे काही ठराविक वेळाने आईस्क्रीम खाणं हा पर्याय नाही. पण पुढच्या जेवणात म्हणजे तुम्ही रात्री तुम्ही फिश खाल्लं किंवा चिकन खाल्लं आणि सकाळी तुम्ही जर आईस्क्रीम खाल्लं तर ते चालू शकेल. कारण तेवढा कालावधी गेलाय की ज्याच्यातून शरीरात पचन झालेलं आहे आणि पचनानंतर तुम्ही जर दुधाचे पदार्थ खाल्ले तर चालू शकेल. ओके, थँक्यू सर, धन्यवाद. हा, डॉक्टर एक विचारायचं होतं, मी पुण्याहून बोलतेय. हा, बोला ना. आयुर्वेदामध्ये बऱ्याच वेळेला दूध आणि तूप याच्यातनं औषध दिलं जातं. तर म्हणजे दुधामधनं समजा 3 वेळा दूध आणि तुपातनं घ्यायचंय, तर मग दुधामध्ये जास्त आपण दूध घेतल्याने कफ होण्याची शक्यता असते का? नाही, आता गंमत अशी आहे, हे ज्या वैद्यांनी तुम्हाला सांगितलं असेल ते त्यांनी तो विचार करूनच सांगितलं असेल की हे 3 वेळेला यांनी जर दूध घेतलं तर यांना कफ होणार नाही, अशानुसारच दिलं असेल. त्यामुळे त्याची काही चिंता करू नका. आणि एवढ्या छोट्याशा दुधाने होणार नाही. आणि दूध जर गरम असेल तर गरम दूध हे कफ वाढवत नाही.
गार दूध पिलं तर कफ वाढू शकतं. बरोबर. असा आणि त्यातला एक भाग आहे. आणि रात्रीचं घेणं दूध किती योग्य आहे? रात्रीच्या वेळेला दूध. हा, तुम्ही गरम दूध पिणार असाल तर चालेल, पण बरं गार दूध नक्की नाही. बरं. आणि आपण त्याच्यात हळदही काही वेळेला घातली जाते. हो. मग ती चिमूटभर हळद घालावी का चमच्याच्या आणि पाव चमचा किंवा अशी त्याची कारण हळदीने पण काही वेळेला उष्णता होऊ शकते ना, का हा. असं नाहीये? नाही, सांगतो. हळद ही उष्ण आहे, पण उष्ण म्हणजे ती आपलं मिरची किंवा काळी मिरी एवढी उष्ण नाहीये. आयुर्वेदानुसार आम्ही त्याला म्हणतो ती अनुष्ण आहे. पण बरं. ज्या वेळेला ती तुम्ही दुधाबरोबर घेताय त्यावेळेला ती तुम्हाला तशी बाधणारी ठरण्याची नाही. शक्यता फारच कमी असते. त्यामुळे तुम्ही चिमूटभर आणि थोडंसं पुढे जाऊन पाव चमच्यापर्यंत जरी घातली तरी अपाय काही होणार नाही. आणि ती नुसती उकळून न घेता नुसती चिमूटभर दुधात औषधाबरोबर घेतली तरी चालू शकते. चालू शकते, पण ज्या वेळेला तुम्ही उकळवता त्यावेळेला त्याचा अंश चांगल्या प्रकारे त्यात उतरतात आणि जास्ती फायदेशीर ठरू शकतो. बरं. थँक्यू डॉक्टर. धन्यवाद. वेलकम. डॉक्टर हा, येस. डॉक्टर बोला. आता हे सगळं ब्लड प्रेशर आणि मधुमेह याचे पेशंट मिळायला लागलेत म्हणजे गेल्या 30-40 वर्षामध्ये. पण आयुर्वेद हे जुनं शास्त्र आहे, तर त्यावेळेस ब्लड प्रेशर आणि शुगर हे कसं काय मोजायचे हा, आणि त्याच्यावर कसे काय उपाय केले जायचे? बरोबर बरोबर. आता मधुमेह जे आपण म्हणतो तर तो ऍक्च्युली आयुर्वेदानुसार आम्ही त्याला प्रमेह म्हणतो आणि त्या प्रमेहाचे 20 प्रकार आहेत आयुर्वेदाने वर्णन केलेले. त्यानुसार कुठला प्रमेहाचा भाग आहे, कुठला प्रकार आहे, त्यानुसार शोधून त्याची चिकित्सा ही नॉर्मली आयुर्वेदात केली जाते. आणि ब्लड प्रेशर जर म्हणाल तर ब्लड प्रेशर हे आयुर्वेदानुसार आम्ही भ्रम किंवा चक्कर येणं या कॅटेगरीत बघितलं जातं. आणि जसं ब्लड प्रेशर आता आपण बघून त्यानुसार पुढची सगळी ट्रीटमेंट केली जाते, तसंच आता बरेच नवीन आजार झाले, बरेच नवीन आजार आपल्याला होतात आणि त्या नवीन आजारांकडे आयुर्वेदानुसार वात पित्त कफ ह्यांच्या चष्म्यातून कसं बघायचं हे शिकून त्यानुसार त्याची चिकित्सा केली जाते. त्यामुळे आजार नवीन किंवा वेगळा जरी असला आणि ज्याचं वर्णन आयुर्वेदात नसलं तरी देखील तो कसा बघायचा किंवा कसा ट्रीट करायचा हे स्किल त्या दोषांनुसार येत असतं. हॅलो डॉक्टर. हॅलो, बोला. हा, माझा आवाज येतोय? हो, येतोय. हा, मी प्रभाकर मांडे बोलतोय ठाण्यावरून. हा, बोला. नमस्कार. माझं जरा एक 2 प्रश्न आहेत. पण पहिला प्रश्न म्हणजे मला साधारणपणे आता जसं तुम्ही म्हणालात की वजन वाढतंय वगैरे या प्रकार हा आणि ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रकार सांगण्यात म्हणजे आता चर्चेत आहेत, नाव नाही घेत मी. तर 2 आहारामध्ये तुमचं साधारण 2 जेवणाच्या ह्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या प्रमाणे 8 तासाचं कमीत कमी अंतर असावं असं माझं नॉलेज आहे. तर तुम्ही ऍज ए एक्सपर्ट काय रिकमेंड करता की तुमच्या सकाळच्या जेवणात आणि संध्याकाळच्या ह्याच्यामध्ये किती हे असावं, किती तासाचा वेळ द्यावा? आणि दुसरं म्हणजे डायबिटीस वगैरे आहे तर ते साधारण त्यांना भूक लागते तर तुम्ही दर 2 तासांनी काहीतरी एक घ्यावं असं पण रिकमेंड करताय. बरोबर. हा एक प्रश्न आहे. आता आयुर्वेदानुसार कसं आहाराकडे जर बघायचं झालं ना तर एक महत्वाची गोष्ट की आपलं दुपारचं जे जेवण आहे हे आपलं मेन मील असलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला माध्यान्हाच्या वेळेला डोक्यावर सूर्य असताना सूर्य त्याच्या एकदम अपेक्सला आहे, टॉपला आहे, त्याच वेळेला आपली पचन क्षमता पण उत्तम असते. तर ते आपलं मेन मील असलं पाहिजे. त्यामुळे लंच हे आपलं मेन जेवण व्हायला पाहिजे. त्यानुसार त्याची आहाराची मात्रा वगैरे ठरवली पाहिजे की अशी क्वांटिटी पाहिजे की जी आपल्याला संध्याकाळी
परत भूक निर्माण करेल. म्हणजे आपण साधारणपणे सूर्यास्ताच्या सुमारास 7:30 म्हणजे अगदी 6:30 जरी शक्य नाही तरी 7:30च्या सुमारास आपण जेवण घेऊ शकू तेवढी क्वांटिटी पाहिजे, की तेवढी भूक लागली पाहिजे 6:30-7ला खाण्याची. मग त्यावेळेचं आपलं डिनर ठरेल. आता त्याच्यानंतर जो काही तुमचं ब्रेकफास्टचा विचार आहे, जर तुम्हाला तुमच्या लंच पर्यंत भूक निभावणं शक्य असेल तर तुम्ही म्हणजे ब्रेकफास्ट करणं किंवा न्याहारी करणं आवश्यकच आहे असं आयुर्वेद म्हणत नाही. पण जर तुम्हाला भूक लागली किंवा भूक लागत असेल, म्हणजे आयुर्वेदाने स्पेसिफिकली सांगितलंय की थंडीच्या काळात ज्या वेळेला भूक ही चांगली असते त्यावेळेला न्याहारी ही अवश्य करावी. त्यामुळे ज्यांना सतत किंवा जास्ती भूक लागते त्यांनी सकाळचा ब्रेकफास्ट न्याहारी करावी. फक्त ती न्याहारी अशा स्वरूपाची आणि अशा मात्रेत असावी की ज्याने तुम्हाला दुपारच्या जेवायच्या वेळेला भूक ही लागली पाहिजे. नाही तर होतं काय की 10 वाजता न्याहारी केली जाते. म्हणजे न्याहारी म्हणजे ब्रेकफास्ट केला जातो आणि तो ब्रेकफास्टची क्वांटिटीज एवढी असते की परत 3 वाजेपर्यंत लोकांना भूक लागत नाही. असं न करता एवढ्या मात्रेतलाच तुमचा ब्रेकफास्ट असावा की जो तुम्हाला 12:30-1ला भूक लागवेल. अशा स्वरूपाचा जर तुम्ही आहार मॅनेज केला म्हणजे वेळा, तर निश्चितच तुम्हाला फायद्याचं होऊ शकेल. आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी जर अगदी असह्य झालं, त्रास होत असेल तर काही खायला हरकत नाही. पण जर तुम्हाला त्याशिवाय फक्त प्रॉपर जेवायच्या वेळांमध्येच जर तुमचं भागत असेल तर हा चांगला पर्याय असतो. कारण आयुर्वेद काय म्हणतो की तुम्ही स्नॅकिंग जर कराल, आयुर्वेदानुसार त्याला आम्ही अध्यशन म्हणतो की वरचेवर खात राहणं. म्हणजे तुम्ही तुमच्या अग्नीला, पचन क्षमतेला खूप बिझी ठेवता. आत्ता काहीतरी खाल्लं, परत काहीतरी खाल्लं. काही वेळेला ते मानसिक पण असू शकतं की आपल्याला खायची इच्छा होते की अरे नाही मला डायबिटीस आहे तर मला खायला पाहिजे. असं न करता तुम्ही 3 वेळा ज्या आपल्या आहेत त्यानुसार आहार पाळून बघा, प्रयत्न करा आणि जर त्याच्यात होत असेल तर निश्चित तुमची शुगर लेवल सुद्धा व्यवस्थित मेंटेन राहू शकेल. आणि थँक्यू डॉक्टर. आणि दुसरं Yes. आणखीन एक होतं की बाबा तुम्ही सकाळी जसं न्याहारी तुम्ही हा, बोला ना. हॅलो. हॅलो. जरा कोणा आवाज कुठे हॅलो. आता काही डिस्टर्बन्स आलेला आहे. नो प्रॉब्लेम. हाय. होस्ट सगळे हे म्यूट करा. काही अनम्यूट झालेले आहेत. नाही, काही श्रोत्यांचे माइक्स अनम्यूट झालेले आहेत. प्रभाकर काका तू बोलू हा. शकतो. अच्छा. हा, आय एम ऑडिबल स्वप्नील? येस 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 येस. हा, माझा दुसरा एक प्रश्न होता असा की म्हणजे आता असं रेकमेंड केलं जातंय की तुमचं सकाळी तुम्ही ब्रेकफास्ट केला आणि दुपारी जेवलात तर रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो तुम्ही क्वांटिटी आणि सिलेक्शन ऑफ फूड इज म्हणजे चॉईस वरती असं आणि तुम्ही कमी करा असं बोललं जातं. तर इज इट रिकमेंडेड और कसं की आपण आपला डाएट ठेवायलाच पाहिजे? म्यूट आहे. हा, झालं. हा, तर कसं होतं की जसं मी म्हटलं तसं की दुपारचं जेवण हे मेन मील आहे. त्यावेळेला पचन क्षमता उत्तम आहे. मग त्यावेळेला तुम्ही आहार असा खावा की जो व्यवस्थित पचला जाईल आणि शरीराचं पोषण पण होईल. आणि मग संध्याकाळचा जो आहार आहे की ज्या वेळेला अग्नी हा थोडा कमी आहे त्यावेळेला अगदी भरपेट खायची गरज नाही, अति पौष्टिक खायची गरज नाही. थोडंसं हलकं खाल्लं तर पचन चांगल्या प्रकारे होईल आणि उद्या दुपारपर्यंत चांगली कडकडून भूक लागेल की ज्यावेळेला तुम्ही पुन्हा पौष्टिक आहार खाऊ शकता. अशा स्वरूपाचा पॅटर्न ठेवणं गरजेचं असतं. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. येस येस, वेलकम. आणि काही प्रश्न आहेत का?
मंडळातून एक प्रश्न येतोय. हो. माझे तुमचे काही पॉइंट्स तुम्ही सांगितले त्यापैकी एकाच वाक्यामध्ये उत्तर द्या. तुम्ही हो, तेल बरोबर. लावणं सांगितलं तर ते दिवसातनं एकदा आणि ते किती वेळ ठेवणं आणि मॉलिश केलं तर चालेल का? हो. मॉलिश केलं तर चालेल आणि दिवसातनं एकदाच लावणं गरजेचं आहे आणि ते जेवढं अंगावर राहील तेवढं चांगलं आणि कमीत कमी निदान 15-20 मिनिटं तरी अंगावर राहिलं पाहिजे आणि नंतर धुवून टाका. आणि तेल कुठलं असावं? तेल तुम्ही तिळाचं तेल हे पहिला प्रेफरन्स, बदाम तेल आणि अगदी नाही तर खोबरेल तेल सुद्धा चालेल. काहींना तिळाच्या तेलाचा वास जास्ती स्ट्रॉंग वाटत असेल, उरलेले 2 तेल वापरायला हरकत नाही, पण तेल वापरणं गरजेचं आहे. आणि सूर्यनमस्कार जे आहेत तुम्ही सांगितलेले तर ते वयाच्या हिशोबाने त्यांचे काउंट असतील का? म्हणजे कमीत कमी 12 तुम्ही सांगता तर म्हणजे जसं वय जास्त होईल तसं 50 नंतर किती सूर्यनमस्कार मारावे? हां. नाही, नाही. हा जो प्रश्न आहे ना, बेसिकली प्रत्येकाच्या कपॅसिटीनुसार. मी पेशंटना सांगतो, की तुम्ही 3 ने सुरुवात करा. 3 सूर्यनमस्कार दररोज घाला. 3 चे हळू-हळू वाढवत तुमच्या कपॅसिटीनुसार 6 करा, 12 करा आणि मग 12 चे किती तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. पण सुरुवात 3 ने पण नियमित करा. हे सगळ्यात महत्वाचं. तुम्ही शतावरी कल्पबद्दल बोललात तर हं. शतावरी कल्प 1 चमचा दररोज 1 कप दुधाबरोबर घेतला तर चालेल का? हो, निश्चित, सगळ्यांचे निश्चित चालतो. आणि चांगल्यापैकी फायद्याचा होतो. फक्त शतावरी कल्प जो आहे हा साखरेचा असतो. म्हणजे साखर त्याच्यात असल्यामुळे किती प्रमाणात प्रत्येकाला सूट होतोय हा पण एक भाग आहे. आणि खजुराबद्दल तुम्ही म्हणालात की खजूर खाऊ नका त्याच्याऐवजी खारीक खा. त्याचा काय म्हणजे काही दुष्परिणाम आहे का? नाही, आता कसं आहे, खारीक जी आहे ही जास्ती गुणकारी आहे. खारीक ही तुमच्या शरीरातले जे मसल्स आहेत, त्याची ताकद वाढवायला जास्ती फायद्याची आहे. खजूर अपायकारक आहे असं नाही मी म्हणत. ह्या परिस्थितीमध्ये निश्चित चालू शकतो. पण ज्यांच्या शरीरात पित्ताची तक्रारी आहेत, त्यांना खजुरातनं ती शरीरात उष्णता, ओलसर उष्णता वाढायला कारण ठरू शकतं. म्हणून फक्त सांभाळून खावा. डॉक्टर आयुर्वेदानुसार फळं जी असतात ते जेवणानंतर खावी की जेवणाच्या आधी खावी? पण जनरली आपल्याला सवय असते की आपण जेवणानंतर केळं खातो किंवा बरोबर. फ्रुट्स. पण नक्की आपण ते आधी खावं जेवणानंतर जेवणाच्या आधी की नंतर खावं? हां. आता कसं आहे, फळं खायची कशी ह्याचा जर विचार केला, तर एक म्हणजे संध्याकाळी फळं खाऊ नये, म्हणजे सूर्यास्तानंतर. कारण फळांमध्ये आहे गारवा, ओलावा आणि संध्याकाळच्या वेळेला जर ओलावा असेल, तर तो शरीराला एवढा गरजेचा नाही. त्यामुळे दिवसा खावी आणि जेवायच्या आधी खाण्यात येऊ नये. जेवणानंतर शक्यतो नको. आणि कोणाचे काही प्रश्न आहेत का? आणि कोणाचे प्रश्न आहेत? कोणाशी प्रश्न नाहीये डॉक्टरकडे तुमचं पण आम्ही बऱ्याच बरोबर. डॉक्टर डॉक्टर तुम्हाला आम्ही जस्ट एकदा देवीचं दर्शन एकदा घडवतो हो, आणि प्लीज. त्यानंतर हा कार्यक्रम संपतो. येस.
कंट्रोल से नको करू. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही अगदी मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याबद्दल सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने मी तुमचे पुन्हा एकदा हार्दिक आभार मानतो. थँक्यू. तुमच्या सगळ्या आयोजकांचे आभार आणि मला खूप आवडलं तुमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला. धन्यवाद. थँक्यू. मीटिंग एंड कर. एंड फॉर ऑल. एंड फॉर ऑल.